WTC पॉईंट टेबल 2025-27 टीम इंडियाला आणखी एक धक्का. WTCच्या पॉईंट टेबलमध्ये पुन्हा मोठी उलथापालथ. टॉप 5मधून भारत बाहेर. तर संपूर्ण WTC पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. तर टॉम लेथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिजचा दुसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने धुव्वा उडवत 3 सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या दमदार विजयामुळे केवळ मालिकेतच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलवरती किवी संघाने मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंड हे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर किवीच्या या विजयाचा भारतावर मोठा फटका बसला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आता टॉप 5मधूनही बाहेर घसरली आहे. नुकताच भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम थेट WTCच्या पॉईंट टेबलवर दिसून येत आहे. भारताचा पुन्हा एकदा WTC फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण दिसत आहे. आतापर्यंत भारताने 3 मालिका इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका खेळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबर सुटली होती. तर वेस्ट इंडिजला भारताने 2-0 पराभूत केली, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 पराभव पत्करला. भारताच्या उरलेल्या 3 मालिका न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. यामध्ये भारत फक्त ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरी कसोटी जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या खात्यात 66.67% गुण झाले आहेत. त्याच्यापुढे फक्त मागील WTCचे दोन्ही फायनलिस्ट ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हेच संघ आहेत. ऑस्ट्रेलिया 100% गुणासह अव्वल स्थानावर कायम आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 75% गुण आहेत. टीम इंडियाकडे पाहिल्यास भारताचे 9 सामन्यात 4 विजय, 4 पराभव आणि 1 सामना ड्रॉ असा प्रवास केला असून केवळ 48.15% गुण मिळवले आहेत. ज्यामुळे WTC पॉईंट टेबलमध्ये 6व्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तान 50% गुणासह भारतापेक्षा एक पायरी वर म्हणजे 5व्या स्थानी आहे. तर भारताची टीम 6व्या स्थानावरती गेलेली आहे आणि न्यूझीलंडची टीम 3ऱ्या स्थानावरती पोहोचलेली आहे. पाकिस्तानची 5व्या, ऑस्ट्रेलिया 1ल्या आणि दक्षिण आफ्रिका 2ऱ्या.